स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी डीएड आणि बीएड झालेले आहेत, तसेच जे विद्यार्थी सीटीटी किंवा टीईटी पेपर 1 पेपर 2 पास आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी अशी विद्यार्थी मित्रांनो, की आदिवासी ज्या आश्रमशाळा असतात त्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांची प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक शिक्षक यांची कंत्राटी शिक्षक भरती सुरू झालेली आहे. आणि ही शिक्षक भरती 29 तारखेपासून ऑनलाईन अर्ज करणे सुरू झालेला आहे आणि 11 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. तर हा जो अर्ज आहे, हा अर्ज कसा भरायचा हे आपण या ठिकाणी संपूर्ण या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. वरून आपली पात्रता काय असणार आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. शेवटची डेट काय असणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. संपूर्ण तुमचा फॉर्म जो आहे ऑनलाईन तो कोणत्या साईटवरती जायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. आणि आपले 4 विभाग जे आहेत, अमरावती विभाग, नागपूर विभाग तसेच ठाणे आणि नाशिक विभाग जे आहे, या 4ही विभागाच्या भरती या ठिकाणी सुरुवात झालेल्या आहे. जे विद्यार्थी आजही एमपीएससीचा अभ्यास करत असतील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल किंवा कोणताही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असेल, डीएड बीएड सीटीईटी पास असेल किंवा तुम्ही आता टेट दिलेली असेल किंवा मागच्या टेटमध्ये तुमचं झालेलं नसेल किंवा पवित्र पोर्टलमध्ये तुम्ही नोंदणी केलेली असेल, अशा सर्व विद्यार्थ्यांनी आवर्जून हा फॉर्म भरायचा आहे. कोणत्याही जातीची अट नाही आहे. सर्व प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी या ठिकाणी अर्ज करू शकतात. कारण हे लक्षात घ्यायचं आहे, आदिवासी आश्रमशाळा म्हटल्यानंतर काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही बा फक्त आदिवासीच विद्यार्थी चालतात, तर असं नाही विद्यार्थी मित्रांनो. आपण सुद्धा त्याला फॉर्म भरू शकता, त्यासाठी अर्ज करू शकता. आणि जर तुम्ही सीटीईटी टीईटी किंवा बीएड झालेले असाल, एमएड झालेले असाल किंवा डीएड झालेले असाल तर नक्कीच तुमचा या ठिकाणी नंबर लागणार आहे आणि आपण शिक्षक म्हणून या ठिकाणी रुजू होणार आहात विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यात तुम्ही जेव्हापर्यंत ही टेट भरती किंवा पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरती होत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला मात्र या ठिकाणी मानधन मिळणार आहे, आपल्याला या ठिकाणी सॅलरी मिळणार आहे. त्यासाठी अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. तुम्ही हा व्हिडिओ स्किप करू नका. कसा फॉर्म भरायचा, पात्रता कोणती आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो कंत्राटी फॉर्म आहे, कंत्राटी आश्रमशाळेकरता जी काही शिक्षक भरती आहे त्याचा फॉर्म आपल्याला कसा भरायचा आहे ते बघायचं आहे. त्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज limited.com पा SCSMLTD.com या साईटवरती आपल्याला जायचं आहे, क्रोमवरती. आणि त्यावरती आपण गेल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल. त्या ठिकाणी आपल्याला दिसेल रिकॉग्नाइज बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पहा, श्री छत्रपती शिवाजी महाराज स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्था यांना हे ठाणेचं आणि नाशिकचं टेंडर मिळालेलं आहे. त्यानुसारच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. जे विद्यार्थी आता फॉर्म भरणार आहेत त्यांनी लक्षात घ्यायचं आहे की 29 तारखेपासून हे फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आणि 11 सप्टेंबर ही लास्ट डेट असणार आहे. 29 ऑगस्ट पासून तर 11 सप्टेंबर पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे. टीचर अप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. मग आपली पात्रता काय असणार आहे, जे विद्यार्थी शिक्षक बनणार आहे त्यात पात्रता काय असणार आहे हे बघायचं आहे आपल्याला. ही अत्यंत महत्वाची आहे, पात्रता महत्वाची आहे. बघा, हायर सेकंडरी टीचर करता काय असणार आहे, सेकंडरी टीचर करता काय, ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर करता काय, नंतर प्रायमरी टीचर करता काय पात्रता असणार आहे, आणि प्रायमरी टीचर मराठी मीडियम, दोन्ही मीडियमच्या जागा आहेत, मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियमच्या जागा आहेत. तर आपण हायर सेकंडरी जे टीचर आहेत त्यांच्यासाठी पात्रता पहा. एमए किंवा एमएससी स्पेशलायझेशन सब्जेक्ट पहा, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बीएड कंपल्सरी बीएड असणं गरजेचं आहे. एमए किंवा एमएससी जे विद्यार्थी आहेत त्यांना मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री असणं गरजेचं आहे, जे हायर सेकंडरी जे टीचर असणार आहे ते. नंतर सेकंडरी टीचरसाठी काय पाहिजे पात्रता पहा, बीए किंवा बीएससी स्पेशलायझेशन सब्जेक्ट कोणते असणं गरजेचं आहे, इंग्लिश, मॅथ, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि बीएड असणं गरजेचं आहे कंपल्सरी. आणि टीईटी 2 जो आहे तो पास असणं गरजेचं आहे. टीईटी 2 परीक्षा पास असणं गरजेचं असणार आहे. नंतर ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर बीए एचएससी डीएड म्हणजे जे डीएड झालेले विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी भरतीमध्ये भाग घेता येणार आहे किंवा त्यांना अर्ज करता येणार आहे. बीए एचएससी असणं गरजेचं आहे, म्हणजे ग्रॅज्युएट टीचर असणं गरजेचं आहे. त्यांना बीए कोणत्याही विषय म्हणजे बीए बीएससी असलं तर चालेल. कंपल्सरी टीईटी 1 जो आहे तो पास असणं गरजेचं आहे. ग्रॅज्युएट प्रायमरी टीचर पहा, टीईटी 1 पेपर 1 पास असणं गरजेचं आहे, डीएड कंपल्सरी आहे. नंतर प्रायमरी टीचर इंग्लिश मीडियमसाठी एचएससी आणि डीएड टीईटी 1 किंवा सीटीईटी जी परीक्षा आहे ती सुद्धा पास असणं गरजेचं आहे, पण कोणत्या मीडियम मधून, इंग्लिश मीडियम मधून. बघा,
इंग्लिश मीडियम मधून पास असणं गरजेचं आहे. तुम्ही इंग्लिश मीडियमला त्या ठिकाणी अर्ज करू शकता. नंतर प्रायमरी टीचर मराठी मीडियम HSC DED TET1 TET1 दोन्ही पैकी TET किंवा CTET दोन पैकी एक पास असणं गरजेचं आहे, पण मराठी मीडियम मध्ये असणं गरजेचं आहे. दोन्ही ही जी पात्रता आहे ही पात्रता लक्षात घ्यायची आहे. टर्म्स अँड कंडिशन आपल्याला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी. नंतर आता फॉर्म कसा भरायचा आहे, हा जो फॉर्म आहे तुम्हाला इंग्लिश लँग्वेज मध्येच भरायचा आहे. हा फॉर्म बघा, तुम्ही कोणत्या पोस्टसाठी फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत. पोस्ट कोणती असणार आहे ते या ठिकाणी तुम्ही ओपन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा, कोणत्या 4 पोस्ट ज्या आहेत, 4-5 पोस्ट आहे पहा. कोणत्या पोस्ट आहे, हायर सेकंडरी आहे, सेकंडरी टीचर आहे, ग्रॅज्युएट प्रायमरी आहे, प्रायमरी इंग्लिश मीडियम आणि प्रायमरी मराठी मीडियम सुद्धा या ठिकाणी आहे. तर तुम्ही यापैकी तुम्हाला पोस्ट या ठिकाणी तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे, तुमचा परमनंट ऍड्रेस या ठिकाणी भरायचा आहे, नंतर तुमचा रेसिडेन्शियल ऍड्रेस या ठिकाणी लिहायचा आहे, तुमचा आधार नंबर या ठिकाणी लिहायचा आहे, तुमचा पॅन नंबर जे आहे ते पॅन नंबर सुद्धा या ठिकाणी फिलअप करायचा आहे, तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी जो लिंक आहे, कशाशी आधारची लिंक आहे ते भरायचं आहे याच्यात. नंतर तुमचा DOB डेट ऑफ बर्थ या ठिकाणी भरायची आहे. नंतर तुमचा मेल ID, नंतर तुमचं मॅरिटल स्टेटस, तुमचं लग्न झालं आहे की नाही आहे हे इथे भरायचं आहे. बघा, मॅरिड अनमॅरिड या ठिकाणी देत आहे. नंतर तुमचं रिलीजन या ठिकाणी भरायचं आहे. नंतर कॅटेगरी तुमची कोणती आहे हे महत्वाचं आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे ते. कारण हे जे ब्लॅक याच्यात जे तुम्हाला स्टार दिसत आहे ते म्हणजे काय तर मॅन्डेटरी आहे, ते माहिती भरणं अत्यंत महत्वाचं आहे. नंतर क्वालिफिकेशन बघा, क्वालिफिकेशन तुम्हाला टाकायचं आहे, तुमचं काय आहे ते टाकायचं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन तर पोस्ट ग्रॅज्युएशन, ग्रॅज्युएशन तर ग्रॅज्युएशन. नंतर DED BEd TET1 TET2 CTET1 CTET2 MAd आणि टेट जर दिले असेल तर हे सर्व मार्क तुम्हाला टाकायचे आहे. नंतर पवित्र पोर्टलचं तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आहे तर ते रजिस्ट्रेशन जे 2022 ला पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन केलं आहे तो रजिस्ट्रेशनचा तुम्हाला नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. अत्यंत महत्वाचा आहे, कारण तुम्ही जर रजिस्ट्रेशन टाकलं नाही तर तुम्हाला या भरतीमध्ये भाग घेता येणार नाही. तर पवित्र मध्ये रजिस्ट्रेशन असणं गरजेचं आहे, त्यांचा पटकन त्या ठिकाणी त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. नंतर तुम्ही पवित्र पोर्टलचं जे रजिस्ट्रेशन केलं आहे तर त्याचं PDF तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे आणि या ठिकाणी लिहायचं आहे. 1 MBच्या आत तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि टाकायचं आहे. नंतर डोमेसाइल सर्टिफिकेटचा नंबर इथे तुम्हाला लिहायचा आहे. डोमेसाइल सर्टिफिकेट या ठिकाणी अपलोड करायची आहे. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहे हे महत्वाचं आहे. नंतर CTT एक्झामचा स्कोर तुम्हाला किंवा TET एक्झामचा जो स्कोर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. नंतर तुम्हाला मार्कशीट या ठिकाणी अपलोड करायची आहे. नंतर सब्जेक्ट सुद्धा तुमचे या ठिकाणी टाकायचे आहे, सामाजिक शास्त्र आहे की मॅथ आहे, रिजनिंग आहे, जे सेकंड सब्जेक्ट आहे ते. नंतर तुम्हाला जे शाळा पाहिजे आश्रमशाळा, त्या आश्रमशाळेचे नाव, जे तुम्हाला हवी असलेली आश्रमशाळा आहे की गावाजवळ पाहिजे की दूर पाहिजे की नाशिकच्या जवळ पाहिजे, कोणत्या जवळ पाहिजे ते तुम्हाला इथे लिहायचं आहे. नंतर तुम्हाला पेपर ATC, तुम्ही कोणत्या ATC मध्ये तुम्हाला काम करायचं आहे, नाशिक की ठाणे, हे दोन्ही ATCचे या ठिकाणी दिलेलं आहे. तर ती जी आश्रमशाळा आहे कोणत्या ATC मध्ये येतं ते या ठिकाणी लिहायचं आहे. नंतर तुमचा रिझ्यूम जर असेल तर तुम्ही रिझ्यूम सुद्धा इथे टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला अप्लिकेशन हे सबमिट करायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी मित्रांनो हा सर्व फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. साईड मात्र लक्षात घ्यायची आहे, SCSMLTD.com म्हणजेच श्री छत्रपती शिवाजी महाराज लिमिटेड असं त्या .com असं याचं साईटचं नाव आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा अर्ज करू शकता आणि लास्ट डेट लक्षात ठेवायची आहे, 11 सप्टेंबर ही लास्ट डेट आहे. 29 तारखेपासून हे फॉर्म सुरू झालेले आहेत. तर आपल्या जवळ जे काही विद्यार्थी DED BEd आहे तर TET CTET पास आहेत अशा विद्यार्थ्यांना आवर्जून भरती होतपर्यंत ही जी काही पवित्र पोर्टलची भरती टेट झालेली आहे अत्यंत महत्वाचं आहे आणि अशा विद्यार्थ्यांना सुद्धा तुटपुंज्या पगारावर नाही तर अशा चांगल्या पगारावरती आपल्याला सध्या नोकरी करता येणार आहे. जेव्हापर्यंत आपल्याला कायमस्वरूपी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नोकरी मिळत नाही अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची ही कंत्राटी भरती आहे, ज्या माध्यमातून एवढे पद आहे 1791 पदांमध्ये आपल्याला विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी रुजू होता येणार आहे. तर अशा सर्व आपल्या मित्रांना फॉर्म कसा भरायचा आहे, कोणत्या साईटवर जायचं आहे हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जे लिंक आहे ते सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. अजून काही जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आवर्जून स्नेहनील आर्ट ऑफ टीचिंगचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि टेलिग्राम ग्रुप आहे, यावरती मात्र जॉईन व्हा आणि तुम्ही अजून काही सल्ला पाहिजे असल्यास नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कळवा. धन्यवाद.